ये भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 13 ऑगस्ट 2026 गुरुवार। प्रभूला संतोष द्या। हे माझ्या देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यात मला आनंद आहे। तुझा नियम माझ्या अंतःकरणात आहे। स्तोत्र 40 अध्याय 8 वचन। सर्वप्रथम तुमच्या अंतःकरणात प्रभूला संतोष देण्याची प्रामाणिक इच्छा असली पाहिजे। ती इच्छा नसल्यास तुम्ही केवळ नावलाच ख्रिस्ती राहाल, पण ख्रिस्ताबरोबरच्या जीवनाचा खरा अनुभव तुम्हाला मिळणार नाही। प्रभूवरील तुमच्या आपल्याला त्याला संतोष देण्यासाठी प्रेरित करते। हे प्रेम आपल्या मते त्यांच्या बरोबर हातात हात घालून चालण्याची उत्कट इच्छा निर्माण करते। आपण प्रभू बरोबर जवळीक साधून त्याला संतोष देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तोही आनंदाने आपल्याकडे पाहतो आणि म्हणतो, तू मला अत्यंत प्रिय आहेस आणि माझा प्रिय, तू सुंदर आहेस। साधू सुंदर सिंग हे प्रभूबरोबर घनिष्ठ सहवासात चालणारे आणि आपले संपूर्ण जीवन त्याला समर्पित करणारे महान देवपुरुष होते। एका तरुण राजपुत्राने त्यांना आपल्या राजवाड्यात आमंत्रित केले। त्या राजपुत्राला ख्रिस्ती विश्वास आणि आत्मिक जीवनाबद्दल विशेष रस होता। त्याने कबूल केले, मला येशू ख्रिस्ताकडून असंख्य आशीर्वाद मिळाले आहेत, पण मी त्यांची उघडपणे साक्ष देण्यास घाबरतो। तसे केल्यास माझे लोक मला नाकारतील आणि माझ्या राजकारण्याचा वारसाही गमावावा लागेल। साधू सुंदरसिंग प्रेमाने म्हणाले, या पृथ्वीवरील तुमचे जीवन थोड्या कालासाठी आहे, पण स्वर्गातील जीवन अनंतकालचे आहे। या जगातील राज्य नष्ट होतील, पण देवाचे राज्य कधीही संपणार नाही। जर तुम्ही पृथ्वीवरील जीवनात ख्रिस्ताबरोबर हातात हात घालून चाललात, तर तो तुम्हाला आपल्या गौरवशाली स्वर्गीय राज्यात नेईल आणि सदैव तुमच्याबरोबर राहील। म्हणून प्रथम देवाचे राज्य आणि त्यांचे नीतिमत्व शोधा। मॅथ्यू 6 अध्याय 33 वचन। ख्रिस्ती जीवनातील सर्वोच्च अनुभवापैकी एक म्हणजे तुम्ही देवामध्ये आनंद मानता आणि देव तुमच्यामध्ये आनंद मानतो। जेव्हा हा अनुभव तुमचा होता, तेव्हा पवित्र शास्त्रातील प्रत्येक वचन तुम्हाला मधापेक्षाही गोड वाटू लागते। स्तोत्र 19 अध्याय 10 वचन। स्तोत्रकर्ता म्हणतो, त्यांचा आनंद परमेश्वराच्या नियमात असतो आणि तो दिवस रात्र त्यांची नियमाचे मनन करतो। स्तोत्र 1 अध्याय 2 वचन। प्रभूला संतोष देण्याचा निरादर केलेल्या दाविदाने अशी प्रार्थना केली, मला समजले म्हणजे मी तुझा नियम पालीन होय। मी तो संपूर्ण अंतःकरणाने पालीन। तुझ्या आज्ञाच्या मार्गात मला चालव, कारण त्यांच्यात मला आनंद आहे। स्तोत्र 119 अध्याय 34 आणि 35 वचन। प्रिय देवाची लेकरांनो, जेव्हा तुमची अंतःकरण प्रभूला संतोष देण्यासाठी समर्पित होते, तेव्हा त्यांचे लोकांबरोबर एकत्र येणे आणि त्यांची मंदिरात उपासना करणे हे केवळ कर्तव्य राहत नाही, तर ते तुमचे जीवनातील खरा आनंद बनते। म्हणून प्रभूवर प्रेम कर, आत्म्याने आणि सत्याने त्यांची उपासना करा आणि त्यांची शास्त्रीयात आनंदित व्हा। पुढील म्हणण्यासाठी वचन। आमच्या देव परमेश्वराचे सौंदर्य आमच्यावर असो, आमच्या हाताचे कार्याला यश दे होय, आमचे हाताच्या कार्याला स्थिर कर। स्तोत्र 90 अध्याय 17 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी स्तोत्र संगीता असे 87 अध्याय 88 अध्याय, संध्याकाळी रोमकारस 13 अध्याय। धन्यवाद।